प्रकट दिन विशेष स्वामी सेवा. स्वामींना नवस करण्याची इच्छा आहे का? स्वामींना नवस कसा करावा? नेमके काय लक्षात ठेवावे? जाणून घ्या नियम. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडत नाही. अशा वेळी देवाला साकडे घालण्याची इच्छा मनात प्रबळ होते. श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा, नेमके काय बोलावे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय सुरतीगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. दत्तात्रेयांचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात. समस्या अडचणी असल्या, प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडत नाही. कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलण्याची इच्छा मनात प्रबळ होते. तुम्हीही स्वामी समर्थ महाराजांना नवस करण्याच्या विचारात आहात का? नेमके काय करावे? नवस कसा करावा? आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आयुष्यातील बहुतांश क्षेत्रात यश मिळावे, आपली प्रगती व्हावी, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, सुख असावे, कल्याण व्हावे, कुटुंब मुलांची प्रगती व्हावी, यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत देखील घेत असतो. परंतु अनेकदा समस्या, अडचणी, संकटे एकामागून एक माणसाच्या मागे येतच राहतात. प्रारब्धातील भोगाच्या चक्रातून मार्गक्रमण करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही अडीअडचणी थांबत नाहीत. प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काहीच पडत नाही. तेव्हा आराध्य देवतेला शरण जाऊन अनेकदा नवसही बोलले जातात. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. भक्तांच्या हाकेला ते धावून जातात. अडचणीतून भक्ताला सोडवतात. ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या आश्वासनाची आपल्याला ते प्रचिती देतात. स्वामी अशक्य ही शक्य करून दाखवतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. शेकडो भाविक तसे अनुभवही आपल्याला सांगत असतात. आता जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा. अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा करावी किंवा खूप मोठे होम हवन करण्याची गरज नाही. असे म्हटले जाते, स्वामींना साधेपणा अगदी प्रिय आहे. एकतर सकाळी अंघोळ नित्यकर्म करत शुचिभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हातपाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे. घरातील स्वामींची मूर्ती किंवा तसबिरीसमोर दिवा अगरबत्ती लावा. स्वामींची मनापासून प्रार्थना करा. स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा. संकटे समस्यांची गाऱ्हाणी मांडा. स्वामींना साकडे घाला. नवस बोलायचा आहे तो बोलून घ्यावा. स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकता किंवा तुम्ही घरी सुद्धा हा नवस बोलू शकता. आता जाणून घेऊ स्वामींना नवस कसा बोलावा ते.
स्वामींच्या मठात, घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो. नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा. तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा देखील या वेळेला उल्लेख करा. नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा. यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराज, हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा. स्वामींसमोर नतमस्तक व्हा. तसेच जे शक्य आहे ते यथाशक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द स्वामींना द्या. स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. एकदा स्वामींना नवस केल्यावर कोणत्या गोष्टींचे आपण आवर्जून भान ठेवले पाहिजे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकदा स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर ते काही वचन दिले आहेत ते पूर्ण करायला तुम्ही अजिबात विसरू नका. स्वामींना केलेला नवस फेडण्याचा विलंब करू नका, अन्यथा तुम्हाला पुन्हा अडचणी, समस्या यांना सामोरे जावे लागू शकते. स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका. नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाळणे आवश्यक आहे. केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही. अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. तुमचे प्रयत्न आणि स्वामीबळ, गुरुकृपेसाठी तुम्ही काय केले पाहिजे? स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे स्वामी सेवा. स्वामी सेवा सुरू ठेवा. नामस्मरण कायम ठेवा. स्वामी चरित्र सारामृत, गुरु लीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र यांचे पठण करावे. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर देखील अवलंबून आहे. असे म्हटले जाते, तुम्ही काय नवस बोलला आहे, किती निष्ठेने आणि श्रद्धेने नवस बोलला आहे, स्वामींवर तुम्ही किती विश्वास ठेवता, स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करता का, इतर लोकांना तुम्ही मदत करता का, तुम्ही सदाचारी आहात का. काही वेळा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीचा योग्य वेळेने देखील आवश्यक असते. केवळ नवस बोलून भागणार नाही. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. तुमच्या प्रयत्नांना, कृतींना स्वामीबळ, गुरुकृपेची साथ त्यानंतरच लाभू शकेल. स्वामींची आपल्यावर कायम कृपा राहावी यासाठी या गोष्टी तुम्ही नित्यच केल्या पाहिजे. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि सतत स्वामींचे नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.